नाही ना चालू शॉपराटिंग का भारी आहे ना एकदम सत्ताधारी निर्णय घेतात पण सत्ताधारी विरोध करतात ना सोमवंशी पाटील झालं का बिलाचं काय तेवढं करून घे आम्हाला जसे आदेश येतील तसं आमचं काम करू. तुमचा आदेश चेअर आहे का असं तुमच्याकडे मीटर बसवायचं चेअर आहे का मला एवढं सांगा. गेलोय त्यांना दिलेले सहकार्य करा आम्हाला डिव्हिजननी नाही दिला गावाला साहेबांना मी बसून तिथं घेतलंय नाही दिलं त्यांनी नाही चेअरच नाही हे सगळं बाहेरच्या बाहेर चाललेले चेअर नाही काही असं नसतं सर. अहो नाही साहेब आम्ही काय त्याचं आजच नाही करीत काम साहेब आमचा चेअरच नाही की हे जे टेंडर काढले जातात आता जुने मीटर किती वेळा बदलले हो 2000 सालापासून आजता गए 24 वर्ष 25 वर्ष 3 वेळा तरी किमान माझ्या मते बदलले बरोबर ना 20 वर्ष मध्ये याचे आले होते फ्लॅशचे आले होते सगळ्यात सुरुवातीचा तो लोखंडी मीटर असायचा गोलचक्कीचा तो बदलला त्याच्यानंतर परत एकदा बदलला त्यांनी सांगितलं ना आणायला कोणी येत बसून देते बघा तुम्ही मीटर चालू असून फॉल्टी दाखवल्यावर रेकॉर्डला आणि नवीन आणायला सांगितलं ह्या ऑफिसवाल्यांनी 2,500चा मीटर आणला यांच्याकडून बसून घ्यायचं आणि आता म्हणतात तो नाही जमणार आम्हाला वरून दुसरे मीटर आले ते वाचवायला सांगितलं. शिंदे साहेब अजून एक आपला आपण 2 महिन्यापूर्वी पण आपण सांगितलं होतं तोपर्यंत इथं मिनिटाच होत नाही तोपर्यंत आम्ही वसुली करून देणार नाही. तुम्ही वसुली चालू केली वसुली पूर्ण वसुली तातडीने बंद करायची आम्ही करून देणार नाही. तुम्ही मेंटेनन्स का करत नाही का फक्त दिलंच भरायची सेवा देण्याचा अधिकार आहे का नाही आम्हाला सेवा देण्याचा अधिकार आहे का नाही सांगा का सेवा देत नाही फ्यूज आम्ही आणायचे डिप्यांना पैसे आम्ही भरायचे आमच्या माणसाने जाऊन डिप्या आणायचे कोण म्हणतो तुम्हाला आता आपले फ्यूज करायला बसत आता टेंडर दिले एवढे मेंटेनन्सची कामं जी औषधी शिक्षणमध्ये आहेत ना जेवढी औषधी खुद गावात झाली कुठंच नाही झाली पण दिसल आज मला सांगा तुम्ही म्हणताय कामं झाली आज मोरदाऱ्याची लाईन पूर्ण जीर्ण झाली त्या तारा आपोआप पागळून जात आहेत त्याचं तुम्ही कधी काम करणार आहे त्याला आपण ट्रान्सफॉर्मर केलेला आहे ट्रान्सफॉर्मर तारा कधी करणार मेन समस्या तर तारांची तारा मोठं ट्रान्सफॉर्मर जात आहे ओव्हरलोडिंग आहे एक निघालं की होऊन जाईल त्याच्या तारा पहिला तुम्ही तारा बदलण्यात ओव्हरहेड तारा पहिला बंदी करा आपल्या आंब्याच्या झाडांनी तारा होत्या त्या आम्ही व्यापाराला दिल्या म्हणून त्याला म्हणले एवढ्या 2 उतर होते उतर 2 तारा दिल्या 3,000 रुपये मला यांनी कॉन्ट्रॅक्टवाल्याला द्यायला लावले. आम्ही कशाचे पैसे दिले कॉन्ट्रॅक्टवाल्याचे 3,000 रुपये मला द्यायला लागले एवढं मला नाही माहिती प्रोसिजर तुम्ही माहित नाही 4 दिवस यायच्या पाण्याची सुद्धा टाकी बंद मग काय करणार पैसे द्यायचे नाही म्हणजे आता घेतून आता म्हणलो मेंटेनन्सची कामं जर झाली नाही आता तुम्ही सांगितले आम्हाला करणार किती दिवसात करणार जशी एजन्सी मिळते तशी आम्ही करतो ना बरोबर आहे किती दिवसात करणार आम्हाला काय किती दिवस तुम्ही आम्हाला सगळ्या गोष्टी सांगण्याचं माझ्या अधिकार क्षेत्रात नाहीये काय कसं होतं आम्हाला तोपर्यंत थांबता येईल साहेब आम्हाला तोपर्यंत सांगता येईल लोकांना नाही तर मग आम्हाला तसं सांगा काय एवढं दिवस होणार नाही आम्ही एखादं पत्र काढून लोकांना सांगतो करू नका बिल कोण कनेक्शन करते बघू मग यांचं उपलब्ध नाही म्हणून 2,000 रुपये बिल दिले आम्ही तुम्हाला प्रेमाने सांगतोय सगळ्या गोष्टी एक त्रास दिला का तुम्हाला सहकार्याची भावना ठेवली आम्ही पण शेवटी आमचे पण काय अधिकार आहेत ना आमचे पण अधिकार आहेत लोकांना चांगली सेवा भेटली एखादा फ्यूजला चिटाकला काय झालं फक्त ठराविक टाइम ऑफ पिरियड द्या आणि त्या टाइम मध्ये काम करून द्या एवढंच आमचं पण नाही बस एक सांगतो हे बघा आणि हे सगळं लेखी स्वरूपात द्या कुठल्याही प्रकारचं कोणते आश्वासन आम्हाला नको हे बघा मी किती एस्टिमेट प्रपोज केले आहेत ना ह्या कामांचे मेंटेनन्सचे माझ्याकडे लिस्ट आहे 19 लाखाची आता हे मंजूर होणं पैसे येणं त्याच्यावरती अवलंबून येते तुम्ही आम्हाला ही माहिती द्या आम्ही वरच्या कार्यालयाशी पाठपुरावा करतो आणि बघून देतो जर तुम्ही याचं उत्तरच नाही दिलं आम्हाला तुम्ही नुसते म्हटले की बाबा देतो मी पाठपुरावा करतोय आणि त्याला जर 6 महिने वर्ष लागणार माझ्या हातात पाठपुरावा करणंच आहे नाही ठीक आहे ना मग त्याचं मेंटेनन्सचा काय आपला महत्वाचा विषय काय बाबा आमचा स्मार्ट मीटरचा विषय स्मार्ट मीटर तुम्ही जबरदस्तीने बसवू शकत नाही तुम्ही आता फॉल्टीच्या नावाखाली मीटर बळत फॉल्टी दाखवायला लागले आमच्या लक्षात आलेल्या सगळ्या गोष्टी आणि स्मार्ट मीटर बसवण्याचा तुम्हाला अधिकार नाही खरं सांगा ज्यांचे मीटर चांगले त्यांचे तुम्ही बदलूच नका
आणि ते बदलले तर शेवटी आम्हाला पुढे काहीतरी मोठं आंदोलन करायला लागेल, काहीतरी हे करायला लागेल. मग नंतर आम्हाला म्हणू नका तुम्ही असं केलं. आम्ही प्रेमाने सांगतो तुम्हाला. चांगले ज्यांचे मीटर आहेत त्यांचे मीटर सक्तीने बदलू नका. नवीन स्मार्ट मीटर एवढे फास्ट आहेत ना का लोकांची अक्षरशः लूट चालू आहे. मीटर आपण बदलत नाही, फक्त फॉल्टीच तुम्ही बदलतो. मला स्मार्ट दाखवता लोकांना का रीडिंग अपडेट जात आहे त्याचा पूर्णपणे अभ्यास केला. माझा त्या संदर्भात कॅम्प घेतलेला आहे. पेपरला न्यूज आहे त्याच्यासाठी भरपूर काम केलं, पण रीडिंग रीडिंग मला आहे त्याच्यामुळे तिकडे पाठवून तिथल्या लोकांनी ते रीडिंग अपडेट करणं त्याचा चुका आहे. त्याच्यामुळे काय होतं रीडिंग उपलब्ध नाही, मीटर फॉल्ट झाला मग ते रीडिंग साचतं एकदम आणि नंतर एकदम वाढीव हा प्रकार आणि रीडिंग हा साचलं प्रकार तर आहे तुम्हाला त्याचा. मीटर बदलायला बाकी चान्स दुसरं काही नाही. असं एखादा मीटर तुम्ही फॉल्टी सांगता असेल रीडिंग साचलेलं आहे आता मीटर बदलायला साचलेलं म्हणजे ते अपडेट होत नाही ना व्यवस्थित. रीडिंग साचलं का साचलं नाही, तर आपण रीडिंग फॉल्टीचेच वाल्याचं काम मीटर होत बदलतोय. नाही. हा सध्या फॉल्टीचेच फॉल्टीचे मीटर दाखवून बदलतात असं नाही दाखवूनच. नाही नाही आता माझं हो साहेब, आपलं चालू मीटर तुम्ही भरती दाखवले त्या reading वाल्याने नवीन रेकॉर्ड केली. आमचं एकच तुम्ही आम्हाला म्हणणं आहे, 2,500 मीटर नवीन आणायला ठीक सांगितलं, आहे, आम्ही आणला. आम्हाला एक तो दाखवा. आमच्या घरी पडू नये आणि हो, दोन तुमच्या मिनिटं बसायचं थांबा. काय दोन मिनिटं थांबा. तुम्ही स्मार्ट मीटर बदलायचे ना तुम्ही बदला. आम्हाला एकच दाखवा फक्त. कोणाच्याही एका घरामध्ये जो जुना मीटर आहे चालू त्याच्या बाजूला स्मार्ट मीटर पॅरलल मध्ये लावा आणि दोघांची रिडिंग आम्हाला 1 महिन्याची दाखवा. जर सेम आली तर आम्ही स्वतः सांगतो तुम्हाला बदला. हा कारण काय माहिती आम्हाला अनुभव आहे. हा, कसं मीटर चांगला असेल कसं तुम्ही जो म्हणाल तो तुम्ही जो म्हणाल आमच्या मनावर नाही तुम्ही म्हणाल त्या मीटरला तुम्ही करला करा. तुम्ही चेक करा पहिले चांगल्या कामासाठी विरोध नाही करायचा आहे, पण जर जनतेला त्याचा त्रास होतो असेल ना चुकीच्या पद्धतीने तर ते बरोबर नाही आणि योग्य पण नाही, ते आम्ही सहन नाही करणार. साहेब आम्हाला याला लेखी उत्तर द्या आणि नका एवढं सांगू. मीटरला एक मीटर जरी दिलं तरी तुम्ही चालू मीटर बदलायचे नाही. रिडिंगचे विषय बिलिंगचे विषय हे सब डिव्हिजन तुम्हाला जर याच्याविषयी उत्तर देता येत असेल हा. तरच करा. असं स्पष्ट म्हणजे. आम्हाला आमच्या वरिष्ठांच्या आदेशाचं पालन करावं लागतं. नाही, आम्ही वरिष्ठांकडे जाणारच नाही. परंतु गावच्या तुमच्याकडे जर तुम्हाला आमच्या या प्रश्नाचं उत्तर देता येत नसेल, तर गावातला एकही मीटर बदलू नका असं आमचं तुम्हाला सांगणं आहे. त्याला माझं सांगणं एवढंच नाही की हे मी बिलिंगचे जे विषय हे सब डिव्हिजनचे असतात हे मी त्यांच्याकडे पाठवतो. बिलिंगचे विषय आहेत ना बिलिंगचे बरेच विषय आहेत. नाही नाही बिलिंगच्या याच्यात उल्लेख असा आहे साहेब तुम्ही ना उल्लेख असा आहे ऐका. की 1000 मीटर बसवलं उत्तर देऊच नका. आम्ही तुमच्याकडे येणार कारण तुम्ही या ऑफिसमध्ये इकडं कार्यकारी अभियंता म्हणून आम्ही तुमच्या उत्तर मागणार. तुम्ही ते वरून द्या नाही तर कुठून द्या आम्हाला माहित नाही. उत्तर तुम्हीच द्यायचं. तुम्ही इथं अधिकारी असल्यावर आम्ही उत्तर तुमच्याकडे मागणार, तुम्हीच उत्तर द्यायचं काय असं. आणि वरिष्ठांचं पण आम्ही जाऊन आलो त्यांच्याकडे याचं उत्तर नाही कसलं GR नाही काय गावात मीटर ठीक आहे, बसवायची पत्र जबाबदारी द्या. तुमच्यावरती आहे. सगळं दिलं त्याचं साहेब उत्तर आता. नाही, नाही, आज त्यांनी आणले की त्याची झेरॉक्स पाणी 7-8 दिवस वर्षापर्यंत जाऊन पाणी नाही. थोडं कृपया लाईव्ह घेणार आहे का मग प्रवीण बोलणार आहे. हां लाईव्हच घ्या चालू आहे. खुर्द गावामध्ये जे जुने मीटर दुरुस्त नादुरुस्त मीटर त्याची आत्ता जे नवीन मीटर बसवण्याचे काम चालू आहे ते स्मार्ट मीटर. तर सर्व ग्राहकांची त्याच्याबद्दल खूप मोठ्या प्रमाणात तक्रार आहे का ते मीटर खूप फास्ट चालतात आणि त्याचे बिल खूप येते. त्या अनुषंगाने आम्ही आज अवसरे खुर्द गावचे सरपंच त्याचप्रमाणे ग्रामपंचायत सदस्य त्याचप्रमाणे आम आदमी पक्षाचे सर्व पदाधिकारी त्याचप्रमाणे सर्व पक्षांचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहोत आणि MSEBचे शिंदे साहेब यांना निवेदन देणार आहोत की यापुढे अवसरी खुर्द गावामध्ये जर ते स्मार्ट मीटर बसवले तर आम्ही यापुढे मोठ्या स्वरूपात आंदोलन करू असा या ठिकाणी इशारा देण्यात येत आहे. तुमचं निवेदन आहे ते मी वरती पाठवतो. सगळ्या गोष्टी या धोरणात्मक बाबी आहेत त्या सगळ्या माझ्या हातातल्या नाही आहेत. जसे शासनाचे निर्णय होतात त्याचं पालन आम्हाला करावं लागतं. आता आम्हाला अशा इन्स्ट्रक्शन्स आहेत की या मीटरची सरसकट न बदलता जे फॉल्टी आहेत ज्यांचे मीटर फॉल्टी आहे तेच मीटर बदलायचे आणि त्या पद्धतीने काम चालू राहील. इकडे
आमची साहेबांना विनंती आहे, जे चालू मीटर आहे ते बदलण्याचा तुम्हाला काही अधिकार नाही आणि तुम्ही ते बदलू पण शकत नाही. मीटर जर चालू असतील तर ते बदलायचे का याचं कारण आम्हाला पाहिजे. आणि जे तुम्ही स्मार्ट मीटर बसवले त्याचं जे डबलनी बिल येते, जुन्या मीटरचं समजा 600 येतं त्याचं 1200 येते. पहिले ते मीटर दोन्ही टेस्टिंग करून घ्या आणि तुमच्या टेस्टिंग लॅब किती आहेत आम्हाला हे पहिलं जाहीर सांगा. इकडे ते खेडमध्ये खेड सोडून आंबेगाव आणि जुन्नरमध्ये तुमची टेस्टिंग लॅब आहे का? तुम्ही एवढे मीटर बदलताय, हे करताय, तुम्ही जे मीटर टेस्ट करताय तर तुमची टेस्टिंग लॅब आहे का इथे? तुम्ही कशाच्या आधारावर त्या मीटर टेस्ट करताय आणि बदलताय? याचं उत्तर द्या. बोला साहेब. टेस्टिंगची लॅब डिव्हिजनला असते, मनसर डिव्हिजनला टेस्टिंग मीटर होतात. आणि आपल्याला परत सांगतो की फॉल्टी जे मीटर याचं रिडिंग लॅब आहे का तेवढी जाहीर सांगा तुम्ही फक्त. लॅब ही मनसर डिव्हिजनला असते. आणि जे मीटर फॉल्टी आहे हो आहे ना, जे मीटर फॉल्टी आहेत ज्याचे डिस्प्ले दिसत नाही आहेत असेच मीटर आपण बदलतो. ठीक आहे. साहेबांनी आता ऑन रेकॉर्ड सांगितलं लॅब आहे म्हणजे. जे आता पूर्वी जुने मीटर होते ते रिडिंग उपलब्ध नाही असे दाखवतात, फॉल्ट मीटर दाखवतात. तर त्या संदर्भातली त्रुटी मी ओळखली होती. त्या कामात मी स्वतः अभ्यास केला आणि मग नंतर सांगितले की तुमचं जे रिडिंग उपलब्ध नाही ते रिडिंगवरती गेल्याच्या नंतर व्यवस्थित बिलावर अपडेट होत नाही आणि नंतर काही दिवसांनी ते युनिट एकदम साचून येतं आणि ग्राहकाला वीज बिल जास्त प्रमाणात भरावं लागतं. आणि आत्ता सांगताय की तुम्ही फॉल्ट मीटर आहे, तो एखादा दुसरा मीटर फॉल्ट असेल, असे सर्रास मीटर फॉल्ट आहे. ज्यावेळेस रिडिंग बिलावर येते उपलब्ध नाही त्यावेळेस ग्राहकाला एवढं माहीत नसतं की ह्या मीटरमध्ये बिल पडते किंवा नाही पडते. तो एवढी कसून चौकशी त्या बिलाची करत नाही. तर मी स्वतः चौकशी केलेली आहे. बिल एका तारखेला घेतलं, पुढच्या महिन्याला पण पाहिलं की ते रिडिंग किती पडले. हे माझ्या बाबतीत मी स्वतः अभ्यास केला आहे आणि ते ओळखले. माझे पण मीटर मला बदलण्यास सांगितले होते, पण मी तो अभ्यास करून ते मीटर माझे बदली करून घेतले नाही आणि इतरांचेही घेऊ नयेत आणि ग्राहकांना मनस्ताप समाजाला देऊ नये एवढीच माझी कळकळीची विनंती आहे ग्राहक महावितरणाला. नमस्ते. वीज मीटर बदलणे आणि वीज महामंडळ महावितरण याचं जर इतिहासात जायचं झालं तर साधारणतः 2000 सालापासून आजतागायत महावितरणने साधारणतः 3 वेळा मीटर बदली केलेली आहे. आणि हे मीटर बदल होत असताना महावितरणने या मीटर बदलीचा सर्व भार सामान्य ग्राहकांवरती टाकलेला आहे. आता ही 4थ्यांदा मीटर बदल होत असताना आपण यामागचं अर्थकारण थोडंसं समजून घेऊ. अर्थकारण असं आहे की सामान्यतः 11 कोटी लोकसंख्या महाराष्ट्र राज्याची आहे आणि त्या अनुषंगाने साधारणतः 4 ते 5 कोटी कुटुंब या महाराष्ट्रात वास्तव्यास आहे. अशा परिस्थितीत हे जर मीटर बदली करण्यास घेतले तर त्या अनुषंगाने एखाद्या प्रायव्हेट कंपनीला मोठ्या प्रमाणावर यामधून नफा प्राप्त होऊ शकतो. या दरम्यान आलेली सरकारे काही निधीच्या उपलब्धतेसाठी अशा सरकारी कंपन्यांना ठेके देऊन मीटर बदली करण्याचा वेळोवेळी घाट घालत आले. तरी आता ही होणारी मीटर बदली गांभीर्यानं घेण्याचं कारण असं की हे जे मीटर येत आहेत ते पहिल्यासारखे पोस्टपेड मीटर नसून हे प्रीपेड मीटर आहे. आणि प्रीपेड मीटर म्हणजे कसा, MSEB ही सर्व्हिस प्रोव्हायडर कंपनी आहे. तिने सेवा देणं आवश्यक असताना हा प्रॉफिटेबल बिझनेस स्वरूपात आता चालवण्याचा घाट घातला जात आहे. ही जी व्यवस्था आहे महावितरणची, महामंडळ हे प्रायव्हेट कंपनीच्या हातात जाण्याची लक्षणे आहेत. या संदर्भात MSEBच्या परमनंट कर्मचाऱ्यांचं आत्ता 4 दिवसापूर्वीच आंदोलन झालेलं आहे. त्यावेळी आमच्या असं लक्षात येतं आहे की हे मीटर जे बदली होत आहेत आज प्रोडक्शनमध्ये म्हणजे वीज तयार करण्यामध्ये टाटा, अदानी, टोरेंट सारख्या कंपन्या काम करत आहेत. आता हे मीटर बदलल्यावरती ते जे मीटर आहेत ते स्मार्ट प्रीपेड मीटर आहेत. म्हणजे आपल्याला सुरुवातीला मोबाईलला रिचार्ज मारल्यासारखं त्याला रिचार्ज मारावं लागणार आहे. त्यामध्ये कार्ड आहे आणि ज्या वेळेस त्यातला बॅलन्स संपेल त्याच्या दुसऱ्या दिवशी आपली लाईट कट केली जाणार आहे. हा सर्वात मोठा धोका या सर्व्हिस क्षेत्रातला MSEBच्या अनुषंगाने येणारा आपल्या दारापर्यंत आलेला आहे. हे प्रायव्हेटायझेशनचं भूत आपल्या मानगुटीवर आज बसत असताना आपल्याला याला ताकदीने विरोध करावा लागणार आहे. फक्त प्रीपेड
बिल येणार आहे, भरावं लागणार आहे एवढाच यातला विषय नसून ते वाढीव दराने आणि जास्तीचं बिल आपल्याला दिलं जाऊ शकतं. याबद्दल कोणतीही हमी महावितरण आज आपल्यास देण्यास तयार नाही. तरी यापुढे आपण स्मार्ट मीटरच्या अनुषंगाने आपल्या दारात येणारं हे खाजगीकरणाचं बूथ आपल्याला आवरावं लागेल आणि त्यासाठी सर्व ग्रामस्थांना एकजूट करून या स्मार्ट मीटरला विरोध करावा लागेल. तशा आशयाचं पत्र आज आपण MSEBचे शिंदे साहेब अवसरी खुर्द गावामध्ये यांना दिलेलं आहे आणि साहेबांना विनंती केलेली आहे की येथून पुढे ग्राहकांच्या परवानगीशिवाय आणि शक्यतो आपण स्वतः पुढाकार घेऊन गावात स्मार्ट प्रीपेड मीटर बसवू नयेत. हा कायद्याचाच विषय आहे. कायद्यातच तशी तरतूद केलेली आहे की ग्राहकांच्या संमतीशिवाय हे मीटर बदली केले जाऊ शकत नाहीत. असं आव्हान आपल्याला सरपंच वैभव वायाळ यांनी सुद्धा केलेलं आहे. इथं शिवसेना राष्ट्रवादी दोन्ही गटाचे, शिवसेना दोन्ही गटाचे, आम आदमी पार्टीचे सर्व ग्रामस्थ इथे उपस्थित आहेत आणि यांच्या वतीने मी शिंदे साहेबांना विनंती करतो की आपण आमचं म्हणणं वरिष्ठांपर्यंत पोचवावं आणि आम्ही दिलेल्या लेखी पत्राला लेखी उत्तर द्यावं आणि आमच्या शंकांचं निरसन करावं. आणि जर आपल्याला शाश्वती असेल तरच तुम्ही या गोष्टींना लेखी उत्तर द्या, अन्यथा आमच्या गावात हे स्मार्ट मीटर बसवू नका. धन्यवाद. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या डिजिटल न्यूज चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट देखील करा. आणि हो, बेल आयकॉनवर प्रेस करून